पण इकडे आल्यावर नक्कीच एखाद्या गड किल्ल्याची आठवण येते. पण आजकालची युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरत चाललेले आहे. महाराजांमुळेच आपली परंपरा आहे. आणि मी तमाम शिवभक्तांना विनंती करते आपल्या युट्यूबद्वारे सारे ग्रावाने ओ बोलती आमचे दैवत छत्रपती. नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर ब्लॉग. तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतोय. आज आपण चाललेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ मंदिर शिवक्षेत्र मराठीपाडा भिवंडी. खूप दिवसापासून आपल्या इथे जायची इच्छा होती. आपल्या महाराजांचं हे मंदिर जे उभारण्यात आलेलं आहे ती बघण्याची माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. तर ठरवलं की आज सकाळी उठून जाऊया, मंदिराला भेट देऊया आणि तुम्हाला पण दाखवूया की मंदिर कसं आहे, जेणेकरून माझ्या व्हिडिओतून तुम्ही सुद्धा त्या मंदिराला भेट द्याल. प्रथम तुमचं नाव? माझे नाव योगेश दलवी. मी या शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे आणि गेल्या या 7 वर्षापासून या मंदिराचं कामकाज चाललेलं आहे. पूर्ण या मंदिराची देखभाल मी सांभाळलेली आहे. आणि मंदिराची स्थापना कधी झाली सांगू शकता? या मंदिराचा भूमिपूजन म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर महाराष्ट्रात हवं आहे. कारण ज्या राजांमुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू दैवतांची मंदिरे सुरक्षित होते, ते राजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हतं. ती संकल्पना घेऊन आम्ही या परिसरामध्ये शिवजयंती खूप जोरात साजरी करायची. जे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीभाऊ चौधरी यांच्या मनात एक विचार आला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवूया. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त शिवजयंती पुरतीच असायचे, पण ते महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या मनात होते की ते कुठल्या तरी एखाद्या मंदिरात असावं. ती संकल्पना घेऊन 2018 रोजी या मंदिराचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते झाला. जसं आपण पाहिला कोरोनाचा जो काल आला, त्या महामारीत आपण बघितलं खूप आपली जवळची लोक सोडून गेली. त्याच महामारीत आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव चौधरी यांच्या कुटुंबावर पण खूप भयंकर परिस्थिती आली. म्हणजे त्यांनी एका वर्षभरात आपल्या घरातील 3 माणसं गमावली, एक आई आणि 2 भाऊ. पण कुठेही न थांबता महाराष्ट्राला असलेलं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आज इकडे साकार झालेलं आहे. तर मूर्ती आपण कुठून म्हणजे? ही मूर्ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की प्रभू श्रीराम लल्लाची ज्या मूर्तिकाराने ही मूर्ती घडवली, त्याच मूर्तिकाराने आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली. अखंड कालापाषाण दगडावर साकारलेली 6 फूट उंचीची मूर्ती आहे. अरुण योगीराज त्या शिल्पकाराचं नाव आहे. त्या शिल्पकाराच्या हातून मूर्ती साकारण्यात आली. म्हणजे पहिले आपण 2018 रोजी ती मूर्ती साकारण्यात दिली होती व मोदीजींनी 2022 रोजी तो शिल्पकार निवडून त्या मूर्तीची साकारण्यात आली. आणि आपण पाहू शकता की या म्हणजे जसं म्हटलं जाते ना, महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि संतांच्या भूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जागृत होते. तो पूर्ण आजकालची युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरत चाललेले आहे. पण ते युवा पिढीला एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा मंदिर साकारण्यात आले. म्हणजे पूर्ण महाराजांचा इतिहास इकडे साकारण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता का 2 बुरुजामध्ये महाराजांच्या काळातले काही शस्त्र ठेवलेले आहेत.
आणि त्याच्या पाहू शकता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या काही तोफा आहेत त्या तोफाही इकडे ठेवलेल्या म्हणजे आज हा जी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इकडे साकारण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता की या मंदिराला पूर्ण एखाद्या गड किल्ल्याचा स्वरूप दिलंय. आजकालची युवा पिढी आहे ती तर गड किल्ल्यावर किंवा वृद्ध लोक गड किल्ल्यावर जाऊ शकत नाही. पण इकडे आल्यावर नक्कीच एखाद्या गड किल्ल्याची आठवण येते. म्हणजे पूर्ण मंदिराला गड किल्ल्याचा स्वरूप दिलंय. आणि या मंदिराच्या म्हणजे आज मंदिर एवढं प्रसिद्ध झालंय तर पूर्ण महाराष्ट्र नसून देशभर नसून किंवा परदेशातून आज इकडे शिवभक्त आहे ना मॉरिशस असू दे अमेरिका असू दे लगात असू दे इकडनंही लोक इकडे यायला लागलेत. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप महान आहे. आणि त्याच्यानंतर पाहू शकता आपण मंदिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण इकडे राबवतो. हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे. म्हणजे आज तुम्ही जेव्हा मंदिरात आले तर ऑटोमॅटिकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शक्ती प्राप्त होते. कारण आपण 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तर नव्हतो. पण आज प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आल्यावर असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आलोय. म्हणजे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पाहिलं तर असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोरच आहेत. आणि या मंदिराच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम इकडे राबवतोय. म्हणजे एक गुरुकुल चालू करतोय, शस्त्र प्रशिक्षण केंद्र चालू करतोय, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, PSI, IPS आहे, असे अनेक उपक्रम या मंदिराच्या माध्यमातून आपण राबवित आहे. म्हणजे भविष्यात जे गरजू किंवा गरीब विद्यार्थी आहेत त्यांना या महाराष्ट्रात शिक्षणापासून वंचित नाही ठेवायचे. या मंदिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवते. आणि मी तमाम शिवभक्तांना विनंती करतोय आपल्या युट्यूबद्वारे जो 19 फेब्रुवारीचा जो आपला सण येतोय त्यात आम्ही जसं मंदिराचं भूमिपूजन झाला तेव्हापासून आपण इकडे ब्लड डोनेट करतोय. म्हणजे आजूबाजूतील जे गरीब गरजू आहेत त्यांना या कधी रक्ताची गरज लागली तर आपण या मंदिराच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब लोकांना या ब्लड डोनेट आपण इकडनं केलेलं आहे. आणि येत्या 5 ते 6 मार्चला या मंदिराचा वर्धापन दिन आहे. आणि मी तमाम शिवभक्तांना विनंती करतोय की आपण या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार म्हणून आपली जे पण कोणी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी नक्कीच एकदा या मंदिराला व्हिजिट द्या. आपण अनेक मंदिरं फिरतोय पण जेव्हा इकडे या मंदिराकडे आले तर नक्कीच आपल्याला काही ना काही अनुभव नक्कीच येईल. आणि जे युट्यूबद्वारे आपली व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना मी एकच विनंती करतो की जेव्हा तुम्ही मंदिराकडे याल तेव्हा आपण महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून या. जेणेकरून जी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे. म्हणजे आजकालची युवा पिढी जे मॉडेलिक कपडे घालतात त्याच्यावर आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की महाराजांसमोर त्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. आणि जे आपण येताना जो रस्त्याचा त्रास झाला तो लवकरच आपण इकडे पूर्ण करतोय. कारण आपण या मंदिराला अजूनही शासनाचा एकही रुपया नाही. पण सगळे कामं प्रोसेसमध्ये आहेत. जे आतले रस्ते आहेत ते थोडे अरुंद आहेत. ते लवकरच मोठे करण्यात येतील. म्हणजे जे पण शिवभक्त आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता नक्कीच घेऊ. जय शिवराय. तींची आणि कथा सांगते ऐका आणखी तेथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळ्यांची वाल सरू या नावाचे अन राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईचा ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे अन राहत होते हिरा नाव त्या गरीब धनगर गवळ्याचे आई बाईचा ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे अन राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे मानाने फडकतो भगवा झेंडा या गड किल्ल्यावरती सह्याद्रीचा पर्वत रांगा आज पुन्हा वरजती सारे ग्रवाने ओ बोलती आमचे दैवत छत्रपती सारे ग्रवाने ओ बोलती आमचे दैवत छत्रपती ला 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 हो 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 ला 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 हो हो या राष्ट्राची शान आई भवानी आई सर्वरी करी शिवरायांच्या जाई किरे धरे देती अन्नदाची नारी माझ्या राजा विनायसा आणि नाही होत या नावाचं जय जयकार यावर त्याचे नाती होत या नावाचं जय जयकार जगभर जाते सारे ग्रवाने ओ बोलती आमचे दैवत छत्रपती सारे ग्रवाने हो बोलती आमचे दैवत छत्रपती. सर्वांना जय शिवराय. आपण इथे उभे आहात शिवक्रांती पीठा निर्मित
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आणि या शक्तीपीठाच्या आपण मुख्य सभामंडपामध्ये उभे आहोत. हे शक्तीपीठ का स्थापन झालं? त्यांचे 52 वर्षानंतर सुद्धा महाराजांचं काहीतरी आपलं उरण लागतोय. महाराजांमुळेच आपण हिंदू म्हणून वावरतोय. महाराजांमुळेच आपली परंपरा आहे, आपला वारसा आहे, आपले सणवार आहेत. महाराजांमुळेच आपली मंदिर आहेत, मंदिरातील देव आहेत. महाराजांमुळेच मंदिराचा कळस आहे, महाराजांमुळेच आपल्या दारातील तुळस आहे. म्हणून आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठान डॉक्टर राजाभाऊ चौधरी आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त विचार केला की का मंदिर असू नये, जगाला एक हेवा वाटावा असं मंदिर घडवूया, असं शक्तीपीठ घडवूया. त्यावेळेस 2018ला महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते या शक्तीपीठाचं भूमिपूजन झालं. त्यानंतर सतत 8 वर्षेपर्यंत काम चालू होतं. मध्येच कोरोनाची महामारी आली तरी सुद्धा अनेक उपक्रम आम्ही राबविले, रक्तदान शिबिरे घेतली. मंदिराचं काम थोडा वेळ बंद होतं. त्यावेळेस आम्ही इथे या वास्तूमध्ये रक्तदान शिबिर भरवली आणि ते रक्त महाराष्ट्र रत्नाच्या रक्तपेढीला पुरवलं गेलं. आणि त्यामुळेच भारतातून नव्हे तर वेस्टर्न अमेरिकेतून अमेरिकन युनिव्हर्सिटीने आमचे संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांना डॉक्टरेट बहाल केली. त्यानंतर पुन्हा मंदिराचं काम चालू झालं आणि तुम्ही पाहत आहात की 2025ला 17 मार्च 2025ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या शक्तीपीठाचं लोकार्पण झाल्यापासून जवळजवळ 20 लाख शिवभक्त येऊन गेलेले आहेत. तसेच 3000 पेक्षा जास्त शाळा येऊन गेलेल्या आहेत. त्याचबरोबर या शक्तीपीठाला गड किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे, जेणेकरून आबालवृद्ध लहान मुलं येऊन इथे खरं तर मुख्य उद्देश आहे की आपली येणारी भावी पिढी जी आहे ती भावी पिढी सक्षम आणि सुदृढ घडली पाहिजे आणि सुजलाम सफलाम भारत घडला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. बघा या मंदिराला तटबंदी एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप आहे. पूर्णपणे तटबंदी संरक्षित भिंत आहे. भव्याचे महाप्रवेशद्वार आहे, ते 52 फुटीचे आहे. तसेच 4 बुरुज आहेत आणि तटबंदी खाली महाराजांचा पूर्ण जीवनपट म्युरल पिक्चर द्वारा चित्रित केलेला आहे. महाराजांच्या शस्त्रांची 2 दालनं आहेत. तसेच आपण उभे आहोत त्याच्या अगोदर पाया चढताना आपल्याला 2 तोफा आढळतील. या तोफा महाराजांच्या आरमारातील तोफा आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आल्यानंतर 20 खांबा उभं राहिलेलं आहे हेमाडपंथी तसेच निष्ठचलीचं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि मंदिराचा मुख्य कळस 42 फूट उंचीचा आहे. त्याचबरोबर सहमंडपमध्ये एका बाजूला राष्ट्रपिता राजमाता जिजाऊ महाराजांचं मंदिर आहे, एका बाजूला कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि गाभाऱ्यामध्ये स्वतः महाराज विराजमान आहेत. महाराजांची मूर्ती ही अखंड कुटणीची आहे. एकाच काळ्यापासून पाषाणापासून बनवलेली मूर्ती आहे आणि या मूर्तीचं वजन आहे 5 टन. या मूर्तीची मूर्तिकार आहेत अरुण जीवगिरात म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार, ज्यांनी अयोध्येला रामलल्लांची मूर्ती घडविली, त्यांनी ती मूर्ती घडविली आहे. त्याच्या अगोदरपासून मूर्ती काम चालू होतं आणि अशा प्रकारे मनमोहक आणि विलंबनीय मूर्ती आपल्या समोर आहे. महाराज तुम्ही आश्चर्य करतायत. तर हे शक्तीपीठ म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एक मैलाचा दगड आहे आणि स्थापन झाल्यापासून अनेक शिवभक्तांनी भारतातून नव्हे तर भारताबाहेरून सुद्धा शिवभक्त येऊन गेलेले आहेत आणि शाळा येऊन गेलेले आहेत. आणि मुख्य उद्देश याचे पुढे अनेक उपक्रम आमचे आहेत. गुरुकुलम, शिवकालीन चौरी शिक्षण, एमपीचे अभ्यासक्रम, अशा अनेक प्रकारचे कॉलेज महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, अशा अनेक प्रकारचे उपक्रम इथे भविष्यात राबवले जाणार आहेत. जय शिवराय.